Hello, my dear student, and welcome once again in the course number 1 Mathematical Methods in Physics. In previous video, some in previous three video we have discussed the definition of linear dependent and independent examples. In this video, we also discuss or also study the example of linear dependent and independent. Okay, then example number 4, that is determine whether the following vector determine whether the following vectors in r raised to 4 are linearly dependent or not. In that first 1 3 minus 1 4, 1 3 minus 1 4 comma 3 8 minus 5 7, 3 8 minus 5 7, 3 8 minus 5 7, 2 9 4 23, 2 9 4 23. And second one 1 minus 2 2 1, 1 minus 2 2 1, 2 1 0 3 0 3 plus 3 minus 6 1 4. Example, determine whether the following vectors are linearly dependent or not. आणि तुम्हाला दोन वेक्टरचा सेट दिला 1 3 minus 1 4, 3 8 minus 5 7, 2 9 4 23. And second one are the 1 minus 2 1, 2 1 0 3, 3 minus 6 1 4, 3 minus 6 1 4. ओके, आता हे जे आहे, हे जे वेक्टर्स लिनियरली डिपेंडंट आहे की नाही हे आपल्याला कशावरनं दाखवायचं आहे. आपल्याकडे दोन मेथड आहे. एक लिनियर कॉम्बिनेशन मेथड की ज्यावरनं तुम्ही स्केलरच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता. स्केलरच्या व्हॅल्यू जर 0 आल्या तर लिनियरली इंडिपेंडंट, नॉन 0 आल्या तर डिपेंडंट. बट अनादर मेथड मी तुम्हाला सांगितली ती की मॅट्रिक्स रो एकेलॉन फॉर्मला काय करायचं, रिड्यूस करायचा. आणि जर रो एकेलॉन फॉर्ममध्ये जर 0 रो भेटला तर दॅट वेक्टर इज लिनियरली डिपेंडंट वेक्टर. दॅट 0 रो भेटला तर दॅट विल बी द लिनियरली डिपेंडंट. आणि नॉन 0 सर्व रो एक जरी रो जर 0 भेटला तर दॅट विल बी द लिनियरली डिपेंडंट. आणि एक रो आणि बाकीचे रो बघा दोन बघितले होते आपण. जर रो एकेलॉन फॉर्ममध्ये एक रो तुमचा 0 आला तर ते वेक्टर काय असणार आहे, लिनियरली डिपेंडंट. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. आणि एक पण 0 म्हणजे तिन्ही. आता इथे काय 4 आहे, 4/3. आणि जर 4ही रो किंवा 3 रो जर तुमचे नॉन 0 आले, जर नॉन 0 रो आले तर दॅट विल बी द लिनियरली इंडिपेंडंट. बरं जर एक रो जर 0 आला तर दॅट विल बी द लिनियरली डिपेंडंट. मग आता आपण सेकंड मेथडनीच काय करणार आहे, लिनियर कॉम्बिनेशन मेथड नाही, डायरेक्टली सेकंड मॅट्रिक्स मेथडनी काय करणार आहे, प्रॉब्लेम काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. डिटरमाइन वेदर. ओके, मग फर्स्ट वाला काय 1 3 minus 1 4 comma 3 8 minus 5 7 comma 2 9 4 23. We have to check in the reduce that matrix in echelon form. Then आता हे कशामध्ये राईट करायचं, we write the given vectors are in matrix form. Matrix is 1 3 minus 1 4, 3 8 minus 5 7, 2 9 4 23. ओके, तर रो एकेलॉन फॉर्मला रिड्यूस करायचं म्हणजे काय करायचं, हा इलेमेंट 1 याच्या खालचे 0, हा 1 0 आणि हा 1. मग फर्स्ट ऑपरेशन आता 3 आणि 2 काय करायचे, आपल्याला 0 करायचे. मग ऑपरेशन काय येणार, R2 हा काय करायचा, 0 करायचा. हा 3 आणि इथे 1 आहे, मीन्स R2 minus 3 R1, R2 minus 3 R1. आणि हा 0 करायचा आहे, दॅट मीन्स R3 मायनस विथ द हेल्प ऑफ, हे दोन्ही 0 करायचे विथ द हेल्प ऑफ दिस R1, R3 minus twice R1, R3 minus twice R1.
मीन्स हा R1 काय राहणार ॲज इट इज 1 3 मायनस 1 4. हा काय येणार 3 मायनस 3 0 2 मायनस 2 0. बट हा 8 3 इंटू 3 9 8 मायनस 9 मायनस 1 मायनस 5 इंटू मायनस मायनस प्लस मायनस 5 प्लस 3 मायनस 5 प्लस 3 मायनस 2 7 7 मायनस 12 मायनस 5. Then next R3 minus 2 R2. 9 minus 6, it will be the 3. 4 minus minus plus 4 plus 2, it will be the 6. And then 23 minus 4 into 2 8. 23 minus 8, remaining 15. Remaining 15. 1 त्याच्या खाली काय आले 2 0. आता हा काय करायचा आहे पहिले मायनस येतो काय करायचा प्लस दॅट मायनस R2. निगेटिव्हनी काय करायचं सेकंड रोला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट रो ॲज इट इज मायनस 1 4 0 मल्टिप्लाय बाय मायनस 0 प्लस प्लस 2 प्लस 5 0 3 6 15. ओके. नेक्स्ट ऑपरेशन काय इथे 1 आला खाली काय करायचं 0 करायचा. मग 3 आहे विथ द हेल्प ऑफ दिस R2 दिस ऑपरेशन काय येणार मग R3 मायनस 3 R2. 3 मायनस 3 काय येणार 0. ऑपरेशन काय येणार मग R3 minus 3 R2. First row as it is. First row काय 1 3 minus 1 4 काय 1 3 minus 1 4. हा पण as it is 0 1 2 5 0 1 2 5. आता काय येणार आपलं ऑपरेशन येणार काय ऑपरेशन R3 minus 3 R3 minus 3 हा 0 3 minus 3 0 म्हणजे हे दोन्ही काय येणार 0 येणार 0 0. R3 minus 3 R2 आहे इथे काय 6 R3 minus 3 R2 6 3 into 6 6 minus 6 also 0. R3 minus 3 R2 15 5 into 3 15 15 minus 50 it will be the 0. आपल्याला रो इकेलॉन फॉर्ममध्ये रिड्यूस केला आपल्याला काय आला लास्ट रो 0 आला. मग आपण डेफिनेशन आठवा लिनियर इंडिपेंडंटची डेफिनेशन काय सांगितली होती जर तुम्ही रो इकेलॉन फॉर्मने रिड्यूस करत असा डायरेक्टली मॅट्रिक्स तर तुमचा जर एक रो 0 आला तर आपले वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट वेक्टर. तिकडे स्केलरच्या व्हॅल्यू 0 आल्या तर लिनियरली इंडिपेंडंट होता. बट इथे काय जर तुमचा एक रो जर 0 आला तर तुमचे गिवन वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट. मग आपल्याला काय सांगितलं डिटरमाइन वेदर द फॉलोइंग वेक्टर आर लिनियरली डिपेंडंट ऑर नॉट. मग फर्स्टवाला काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट. वाय बिकॉज लास्ट रो विल बी 0. नॉन 0 रो आले असते तर लिनियरली इंडिपेंडंट. बघा लिनियर कॉम्बिनेशन मेथड वेगळी आणि ही मेथड थोडी काय वेगळी आहे. मग इथे काय म्हणणार देअरफॉर द लास्ट रो therefore the last row of a matrix are 0 and therefore the given vector are therefore the given vectors are linearly dependent. Given vectors are linearly dependent. Why? Because last row will be 0. Then second one काय 1 minus 2 2 1 1 minus 2 2 1. Next 2 1 0 3 2 1 0 3 1 minus 2 2 1 2 1 0 3 3 minus 6 1 4 3 minus 6 1 4 3 minus 6 1 4. तर हा पहिले काय करू द गिवन मॅट्रिक द गिवन वेक्टर सी वी राईट minus 2 2 1 2 1 0 3 3 minus 6 1 4 1 4. तर फर्स्ट ऑपरेशन काय येणार 1 आहे त्याच्या खालचे 2 काय करायचे 0 करायचे. ऑपरेशन काय येणार R2 minus 2 2 minus 2 that means 2 R1 then R3 minus 3 R1. R1 as it is राहणार 1 minus 2 2 1 remaining इथे 0 इथे 0 1 minus minus 2 म्हणजे plus 4 1 plus 4 it will be the 5 0 minus 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 that means minus 4 इकडे काय येणार 3 minus 2 3 आणि 2 1 जा 2 3 minus 2 1 R3 minus 3 R1 इथे तर काय होणार 6. आता minus 6 minus minus plus 6 minus 6 plus 6 minus 6 plus 6 it will be the 0.
नेक्स्ट R3 1 minus 6, 1 minus 6, it will be the 5, it will be the minus 5, बरोबर ना. R3 1 आहे, 3 minus 2 1 minus 6, then 4 minus 3 1, 0 0 minus 5 1. ओके, आता हा काय करायचा 1 करायचा आणि हा काय करायचा, इथे 0 आला इथे 1. तुम्ही डायरेक्टली असं ठेवलं तरी चालेल, बट आपण करू काय येणार, फर्स्ट काय येणार, दिस हा 1 पाहिजे ना आपल्याला, दॅट मीन्स दिस R2 डिवायडेड बाय 5 ऑपरेशन, R2 डिवायडेड बाय 5, 1 minus 2 2 1 0, 5 by 5 1 minus 4 divided by 5 and 1 by 5, 0 0 minus 5 1. आता इथे 1 इथे 0 आहे, मग हा काय करायचा 0 करायचा, हा काय हे ठेवलं तरी चालेल, पण आपण रो इकॉलॉन फॉर्मला रिड्यूस करतोय मॅट्रिक्स. मग इथे ऑपरेशन काय येणार, इथे -1 डिवायडेड बाय 5 R3, -1 डिवायडेड बाय 5, मायनस मायनस प्लस होणार, देअरफॉर 1 minus 2 2 1 0 1 -4 by 5 1 by 5, -4 by 5 1 by 5 0 0, मायनस मायनस प्लस 5 by 5 1, आणि इथे काय होणार -1 by 5, -1 by 5. इथे -5 होता, डिवाइड केलं काय आला +1 आला, आणि इथे +1 होता, -1 by 5 ने मल्टिप्लाय केलं -1 by 5. आता इथे काय झाला 1 झाला, रो इकॉलॉन फॉर्मला काय केलं आपण रिड्यूस केला, बट जसा मागच्या प्रॉब्लेममध्ये जसा एक रो 0 येत होता तसा इथे आलाय का नाही. मग इथे काय म्हणणार, देअरफॉर ऑल द रोज आर नॉन झिरो, ऑल द रोज आर नॉन झिरो. एक 0 रो आला तर आपण सेकंड मॅट्रिक्स मेथडमध्ये 0 रो आला तर दॅट विल बी द लिनियरली डिपेंडंट, पण ऑल द रोज आर नॉन झिरो, दॅट मीन्स दिस वेक्टर, द गिवन वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. मग आपला जो प्रॉब्लेम्स होता, प्रॉब्लेम काय होता आपल्याला, डिटरमाइन वेदर फर्स्ट लिनियरली डिपेंडंट आला, डिपेंडंट ऑर नॉट, बट सेकंड कसा आला लिनियरली इंडिपेंडंट. पहिला आला डिपेंडंट, पण हा काय येणार आहे, ऑल द रोज आर नॉन झिरो अँड देअरफॉर द गिवन वेक्टर्स आर linearly independent. Why? Because linearly independent. Why? Because the all rows are non-zero. बघा वेगळी मेथड आहे, लिनियर कॉम्बिनेशनमध्ये स्केलरच्या व्हॅल्यू 0 आल्या तर लिनियरली इंडिपेंडंट असतो, आणि नॉन झिरो आल्या तर डिपेंडंट असतो. पण इकडे उलट आहे, एक रो 0 आला डिपेंडंट, नॉन झिरो आला तर इंडिपेंडंट. दिस इज द एक्झाम्पल नंबर 4. And next last example number 5 of linear dependent and independent. Example number 5, what is the last example of this linear dependent and independent method? Show that u is equal to 1 2 3 comma v is equal to 2 5 7. Show that u is equal to 1 2 3, v is equal to 2 5 7, and w is equal to 1 3 5 are linearly independent. काय म्हटलं, शो दॅट u इज इक्वल टू 1 2 3, v इज इक्वल टू 2 5 7 अँड w इज इक्वल टू 1 3 5 आर लिनियरली इंडिपेंडंट. तुम्ही मॅट्रिक्स मेथडनी सॉल्व्ह करा किंवा लिनियर कॉम्बिनेशन मेथडनी. आपल्याला शो काय करायचं आहे, लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचे. मी फर्स्ट कन्सिडर द लिनियर कॉम्बिनेशन याच्या विथ रिस्पेक्ट टू स्केलर्स घेतो a1 u प्लस a2 v प्लस a3 w इज इक्वल टू 0 0 0. आता u v w वेक्टर्स दिलेले आहे, सर्वांच्या व्हॅल्यू टाकायच्या. आपल्याला व्हॅल्यू आता a1च्या व्हॅल्यूवरनं आपण आपल्याला लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचं, म्हणजे a1 a2 a3 काय आले पाहिजे, आपल्या 0 आल्या पाहिजे. a1 u काय 1 2 3 प्लस a2 v काय 2 5 7 प्लस a3 w काय 1 3 5 इज इक्वल टू 0 0 0. मध्ये a1 नी मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये,
a1 प्लस टॉईस a1 कॉमा टॉईस a1 कॉमा थ्राईस a1 प्लस आता नेक्स्ट a2 ने मध्ये मल्टिप्लाय करा टॉईस a2 कॉमा 5a2 कॉमा 7a2 प्लस a3 कॉमा 3a3 कॉमा 5a3 इज इक्वल टू 0 कॉमा 0 कॉमा 0. आता a1च्या टर्म्स एका ब्रॅकेटमध्ये a2च्या टर्म्स एका ब्रॅकेटमध्ये आणि a3च्या टर्म्स एका ब्रॅकेटमध्ये देन a1 प्लस टॉईस a2 प्लस a3 डायरेक्टली आता इक्वेशनच राईट करू सॉरी इक्वेशन काय येणार मग a1 प्लस सॉरी मल्टिप्लाय केलं आपण आता काय करणार ह्या सर्वांची ॲडिशन करणार a1 प्लस टॉईस a2 प्लस a3 इज इक्वल टू 0 इक्वेटिंग देन टॉईस a1 प्लस 5a2 प्लस थ्राईस a3 इज इक्वल टू 0 and next thrice a1 plus 7a2 plus 5a3 is equal to 0. Okay, this is equation number 1, equation number 2, equation number 3. इक्वेशन काय भेटले a1 प्लस टॉईस a2 प्लस a3 इज इक्वल टू 0 टॉईस a1 प्लस 5a2 प्लस 3a3 इज इक्वल टू 0 3a1 प्लस 7a2 प्लस 5a3 इज इक्वल टू 0. बघा मल्टिप्लाय केलं डायरेक्टली मी काय केलं इक्वेशन राईट केलं. ओके आता हे इक्वेशन मी काय करणार ॲग्युमेंटेड मॅट्रिक्सनी सॉल्व्ह करणार मी मॅट्रिक्सनी सॉल्व्ह करून आपल्याला काय करायचं a1 a2 a3च्या काय करणार व्हॅल्यू काय करायच्या फाइंड आउट करायच्या. देन देअरफॉर ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स कॅन बी रिटन ॲज matrix can be written as augmented matrix काय आहे ना coefficient 1 to 1 1 to 1 next 2 5 3 2 5 3 next 3 7 5 3 7 5 3 7 5 0 0 0. आता हा रिड्यूस करायचा आपल्याला एकेलॉन फॉर्मला कशाला एकेलॉन फॉर्म दिस 1 0 0 इथला एलिमेंट 1 इथला 0 आणि इथला 1. आता इथे 1 ऑलरेडी आहे मग हा आणि 2 आणि 3 काय करायचा 0 करायचा R2 मायनस काय येणार याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल 2 ने तेव्हा काय येणार तो 0 मग इथे ऑपरेशन काय येणार R2 मायनस टॉईस R1 विथ द हेल्प ऑफ R1 देन R3 मायनस आता इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 मायनस 3 R1 फर्स्ट ऑपरेशन काय येणार R2 मायनस टॉईस R1 R3 मायनस 3 R1 फर्स्ट रो ॲज इट इज 1 to 1 इथे काय 0 0 इथे हा 0 ॲज इट इज 2 minus 2 0 5 minus 2 into 2 4 5 minus 4 1 3 minus 2 1 इथे 0 3 minus 3 7 minus 6 1 5 minus 3 2 1 to 1 1 to 1 0 1 1 0 1 2 इथे ऑलरेडी 1 आला इथले खालचा 0 करायचा 1 minus 1 दॅट मीन्स R3 मायनस विथ द हा 0 करायचा विथ द हेल्प ऑफ दिस R2 R3 मायनस R2 ऑपरेशन काय येणार 1 to 1 0 1 1 0 1 minus 1 0 2 minus 1 2 minus 1 R2 minus 2 minus 1 1 आणि ते रिमेनिंग 0 0 0. बघा आता इथे 1 आला खालचे 2 0 आले 1 आला 0 आला 1 आला इथे काय करणार स्टॉप. आता याच्यावरनं सांगायचं नाही की नॉन झिरो ही फर्स्ट मेथड लिनियर कॉम्बिनेशन आपण इक्वेशन सॉल्व्ह करतोय विथ द हेल्प ऑफ दिस ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स. तुम्हाला डायरेक्टली जर वेक्टर्सचा मॅट्रिक्स घेऊन जे गिवन वेक्टरचा मॅट्रिक्स घेऊन जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर आपण मॅट्रिक्स मेथडचा यूज करणार की नॉन झिरो रो आला तर लिनियरली इंडिपेंडंट 0 रो आला तर लिनियरली डिपेंडंट. बट इथे काय करायचे परत इक्वेशन काय करणार आपण राईट करणार. इक्वेशन काय येणार a1 प्लस टॉईस a2 प्लस a3 इज इक्वल टू 0 नेक्स्ट a2 प्लस a3 इज इक्वल टू 0 अँड दॅट a3 इज इक्वल टू 0. आता इथे इक्वेशनला नेमिंग केलं होतं आपण 1 2 3 इथे काय करणार 4 5 6. एक आपल्याला शो काय करायचे की व्हेक्टर्स काय दाखवायचे लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचे शो करायचे मीन्स ऑल स्केलर्स आर कसे आले पाहिजे 0 आले पाहिजे. एक स्केलर 0 आला a3 देन पुट a3 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 5 वी गेट मग इक्वेशन 5 काय
A2 plus A3 is equal to 0 आहे, but A3 काय A2 plus A3 0 is equal to 0 and therefore A2 is equal to 0. Then A2 काय आला 0 आला. Then मग ह्या व्हॅल्यू put A2 is equal to 0 and A3 is equal to 0 in equation 4 we get equation 4 काय रे A1 plus twice A2 plus A3 मग आता A1 as it is twice A2 काय 0 आहे plus A3 0 is equal to 0 and therefore A1 2 into 0 plus 0 is equal to 0 and therefore A1 is equal to 0. बघा A2 0 आला, A3 0 आला, A1 काय आला 0 आला. मग इथे काय म्हणणार therefore A1 is equal to 0, A2 is equal to 0, A3 is equal to 0. बघा काय आलं A3 0 आला, A2 0 आला, A1 काय आला 0. आणि आपल्याला शो काय करायचं होतं प्रॉब्लेममध्ये शो दॅट यू व्ही डब्ल्यू आर लिनियरली इंडिपेंडंट. आपण लिनियर कॉम्बिनेशननी मेथडनी गेलो आणि अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय सांगितली होती जर ऑल स्केलरच्या व्हॅल्यू ऑल स्केलर्स आर 0 देन द गिवन वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. आणि इथे आपण काय केलं की शो करायचं होतं आपल्याला ऑल स्केलर्स काय आले आपले 0 आले दॅट्स वाय दिस गिवन वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. कारण की आपल्याला शो काय करायचं तोच शो करायचा लिनियरली इंडिपेंडंट. मग इथे काय म्हणणार ऑल स्केलर्स आर 0 A1 A2 A3 इज इक्वल टू 0 आणि मग इथे खाली काय म्हणणार देअरफॉर ऑल स्केलर्स आर 0 and therefore the given vector vectors काय होते vectors u, v, w. the given vectors u, v and w are linearly independent. Why? आणि आपल्याला शोच करायचं होतं की दिस यू व्ही डब्ल्यू आर लिनियरली इंडिपेंडंट. इथे इंडिपेंडंट आणि आपण शो काय केलं लिनियरली इंडिपेंडंट कशावरनं सांगितलं ऑल द स्केलर्स आर 0. और आता ती अनदर जी मेथड आहे डायरेक्टली मॅट्रिक्स घेऊन तुम्ही सॉल्व्ह करता ना डायरेक्टली मॅट्रिक्स घेऊन सॉल्व्ह करायची. मग ती मेथड पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. बघा शो काय करायचं होतं मी डायरेक्टली मॅट्रिक्स घेतो. डायरेक्टली मॅट्रिक्स काय आहे ना डायरेक्टली वेक्टरच्या जे गिवन वेक्टर्स काय 1 2 3 2 5 7 1 2 3 देन 2 5 7 1 3 5 यावरनं सुद्धा आपण काय करणार आहे लिनियरली इंडिपेंडंट शो करणार आहे 1 2 3 2 5 7 आणि 1 3 5 हे जे गिवन वेक्टर्स होते इथे दाखवले आपण लिनियर कॉम्बिनेशन मेथडनी शो केले लिनियरली इंडिपेंडंट आहे. मॅट्रिक्स मेथडनी 1 2 3 2 5 7 1 3 5 इथे 1 आहे इथलं 0 करायचा इथले 0 करायचा इथले 0 करायचा इथे 1 आहे म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस R1 इथे 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल R2 मायनस ट्वाईस R1 आणि 1 मायनस 1 म्हणजे डायरेक्टली ऑपरेशन R3 मायनस R1 काय येणार मग 1 2 3 0 0 5 मायनस 4 2 into 2 4 5 minus 1 4 1 7 minus 6 it also be 1 R3 minus R1 1 minus 1 0 3 minus 2 1 then 5 minus 3 2 okay 0 1 1 1 and 2 इथे 1 आला खालचा 0 करायचा आता 1 आहे डायरेक्टली ऑपरेशन काय येणार विथ द हेल्प ऑफ दिस R2 R3 minus R2 काय येणार मग 1 2 3 हा चेंज फक्त काय होणार R3 चेंज होणार 0 मायनस 0 0 1 मायनस 1 1 मायनस 1 0 2 मायनस 1 1 काय आलं 1 2 3 0 1 1 0 0 1. मग आता इथे काय झाला रो इक्वेलॉन फॉर्मला काय झाला रिड्यूस झाला. रो इक्वेलॉन फॉर्मला रिड्यूस केल्यानंतर इथे 1 हे सर्व काय आले व्हर्टिकल 1 आले त्याच्या खालचे काय आले 0 आले. मग इथे काय म्हणणार की अकॉर्डिंग टू मॅट्रिक्स फॉर्म आपण डेफिनेशन काय म्हणली जसं लिनियर कॉम्बिनेशनमध्ये ऑल स्केलर्स आर 0 दॅट्स वाय लिनियरली इंडिपेंडंट नॉन 0 आले तर डिपेंडंट बट इन दॅट काय म्हणतो आपण जर एक रो 0 आला तर ते काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट पण सर्व रो जर नॉन 0 आले मग इथे काय आले आता हे सगळे नॉन 0 रो आले दॅट्स वाय दिस गिवन वेक्टर u, v, w आर लिनियरली इंडिपेंडंट. मग इथे काय म्हणणार ऑल द रोज बघा इथे therefore all the rows are non-zero and therefore
the given vector u comma v and w are linearly independent. ओके, इथे जर एक रो झिरो असता तर तो काय असता, लिनियरली डिपेंडंट असता. बट इथे नॉन झिरो आले मीन्स दॅट विल बी द लिनियरली इंडिपेंडंट. तुम्हाला दोन्ही मेथडनी मी काय केले, शो करून दाखवले. आपल्याला शोच करायचं होतं, यू व्ही डब्ल्यू काय दाखवायचे होते, लिनियरली इंडिपेंडंट. दोन्ही मेथडनी दाखवले. ओके, इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव डिस्कस द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द बेसिस अँड डायमेन्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे नेक्स्ट पॉईंट दॅट इज द बेसिस अँड डायमेन्शन.